लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी मित्र पक्ष एकत्र या निवडणुकीला सामोरे गेले. आपल्याशी संवाद साधायचा होता पण थोडे 2-3 दिवस मध्ये गेले. आजच्या या वार्ता परिषदेसाठी आपण सर्व उपस्थित राहिला. लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी या राज्यामध्ये काही ठिकाणी तांत्रिक मुद्द्यावर निवडणुका पुढे गेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर, पुण्यामध्ये बारामती आणि काही सर्व निवडणुका पुढे गेल्या. आपल्या गावामध्ये 15 जो प्रभाग आहे त्यामध्ये 15-2ची जी निवडणूक आपल्या आंबेडकर निवडणूक होती ती निवडणूक पुढे गेली आहे. त्याचं मतदान हे 20 तारखेला होणार आहे. सर्व मान्य हायकोर्टाने निर्देश दिले की सर्व मतमोजणी ही 21 तारखेला आणि त्याप्रमाणे 20 तारखेला आता आपल्याला शहरामध्ये 15 मतदान हे होणार आहे. 21 तारखेला या सर्व उर्वरित मतपेट्या किंवा ईव्हीएम मशीनची मोजणी होईल आणि या निवडणुकीमध्ये विशेषतः कराड शहरामधल्या सर्व जाती धर्मातल्या मतदार बंधू भगिनी, सर्व कार्यकर्त्यांनी या लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला अतिशय चांगलं सहकार्य केलं आहे. मतदारांच्या पुढे आपल्याही मीडियाचं मोठं सहकार्य या निवडणुकीत राहिलं आणि या शहरामध्ये मी अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु ही निवडणूक अतिशय शांततेने झाली. 1-2 घटना सोडल्या तर अतिशय शांततेनं आणि शहरवासियांनी निर्णय घेतला की कोणत्या दिशेने जायचं आणि त्या दिशेने ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मतदान जवळजवळ 70% पर्यंत आहे. तर 70% होत असताना इथं आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये मात्र एका बूथला 79.15 मतदान झालं आहे आणि दुसरा जो प्रभाग आहे उस्मानाबाद भागातला 80.61 झाला. एवढं उच्चांकी मतदान झालं आहे. ओव्हरऑल 70% मतदान झालं आहे. आणि या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आम्ही उभे केले त्यांना सर्वांनी सहकार्य केलं. ज्या उमेदवारांनी निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना दाखल केले परंतु माघार घेतली त्यांचाही विशेष आभार मानतो. त्याने विशेषतः माघार घेतल्यानंतर लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या बरोबर राहण्याची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. एक लोकशाहीमध्ये चव्हाण साहेबांचे विचारात जाणाऱ्या शहरामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्या निमित्तानं करण्यात आलं. आपण चव्हाण साहेबांचे विचारात जात असताना त्यांचे विचार बोलण्याची आपली भूमिका आहे. आता पी.डी. पाटील साहेबांनी या सर्व शहराच्या जनतेने त्यांचं फार मोठं विधान होतं. शहरातल्या त्या काळामधल्या अनेक मान्यवरांनी त्यांना सहकार्य केलं आणि जी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली आणि या निवडणुकीमध्ये कराड शहरातील जनतेनं ज्यांना सहकार्य केले त्याबद्दल सर्व कराड शहरातील जनतेचे हार्दिक आभार मानतो. सर्व आपण प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्व पत्रकार बंधू यांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य झालं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जवळजवळ 70% आसपास कराड शहरामध्ये मतदान झालं आहे आणि निश्चितपणे कोणत्याही राजकीय भूमिका न घेता गावाच्या विकासाची भूमिका घेऊन त्या गावात शांतता सजीवनासाठी आपण या ठिकाणी भूमिका घेऊन गावाच्या जनताजनांच्या समोर घेऊ. आज त्या निवडणूक सफल झाली. काही आमदारांना 15 मध्ये एक निवडणूक पुढे गेलेली आहे आणि आपला निकाल हे त्या पद्धतीने 21 तारखेला पुढे गेला. त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निश्चितपणे गावामध्ये उलटसुलट प्रतिक्रिया आहे आणि
या प्रतिक्रिया येत असताना सर्वसामान्य माणूस जो आहे, सर्वसामान्य मतदार आहे, तर निश्चितपणे काय गडबड आहे का चिंतेत आहे. परंतु या ठिकाणी प्रशासनावर आमचा विश्वास आहे की असं कुठली गोष्ट होणार नाही. आज लोकशाही ची बळकट करण्यासाठी आज निवडणूक आयोग असेल, निवडणूक आयोगाकडे सुद्धा आमची माफक अपेक्षा आहे की निकोप अशा वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्या पाहिजेत. त्यामुळं जिथं शंका उपलब्ध होतात ती गोष्ट चिंताजनक असते. त्यामुळं या ठिकाणी आम्ही निश्चितपणे माझे निवडणूक आयोग असेल, प्रशासन असेल, निश्चितपणे त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे बातमी नाही, परंतु सर्वसामान्य माणूस हा चर्चा करतो. माझा तोच प्रश्न आहे, जर मतपेट्या सील झालेल्या आहेत, त्याला पोलीस बंदोबस्त आहे, SRP आहे, तर मग अशी शंका का आपण उपस्थित करताय? आम्ही करत नाही, आमच्याजवळ सर्वसामान्य माणूस चर्चा करतोय. तुम्हाला खरी वाटते? निश्चितपणे आमचा मी आता सांगितलं आपल्याला की निवडणूक आयोग असेल, प्रशासन असेल, यांच्यावर आमचा विश्वास आहे. आणि निश्चितपणे ही लोकशाहीचा झालेला उत्सव हा ह्या गावासाठी हा आरोग्यदायी असतो, हेल्दी असतो. आणि अशा पद्धतीचं कुठला प्रकार करून निश्चितपणे गावाचं वातावरण असेल किंवा हा आपल्या इथंच आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी, त्या राज्याचं वातावरण निश्चितपणे बिघडणार नाही याची दक्षता घेतली. ते वाटते कारण काय आहे, या मतपेट्या सील झालेल्या आहेत, त्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये पोलीस मुळामध्ये असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं, एवढे प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले. आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उत्तर देण्याऐवजी भाजपचे पदाधिकारी उत्तर देतात. यात सगळं आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतो.